च्या दिवसाबद्दल देखील अनेक तारे-सितारे आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला स्मिथ शिवलकर सारखा एक घातक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळी करताना पाहायला मिळाला. सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षण ते स्वीकारले. प्रथम नाणेफेकीचा इथे कौल जिंकला होता आणि त्यांच्याच विरोधामध्ये आपल्याला जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला निर्णय आणि जयश्री म्हसोबा कृपा या सगळं प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. चांगला खेळ आपल्याला आजच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळाला. एका बाजूला असेल स्मिथ शिवलकर तर दुसऱ्या बाजूला तन्मय किरिया यांचा संघ आपल्याला इथे पाहायला मिळतोय. स्वतः संघ बालकी या संघाचे आपल्याला इन ॲक्शनमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दुसऱ्या डावामध्ये त्यांचा देखील खेळ आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. सलामीवीरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती सन्नान तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला अमृत तांडेल इथे पाहायला मिळाला. तर गोलंदाजी मार्कवरती सध्याच्या घडीचा चर्चेतील खेळाडू एक नामवंत खेळाडूंच्या यादीमधला सर्वात टॉपचा खेळाडू म्हणजे ज्याच्याकडे आपण पाहतो या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्या नावाचा बोलबाला ठेवला आहे तोच स्मिथ शिवलकर आपल्याला गोलंदाजी मार्कवरती ते पाहायला मिळाला. वैयक्तिक कुठेतील पहिल्या आणि संघकुडी ते पहिल्या षटक त्या स्मिथच्या माध्यमातून हाताळलं जाणार आहे. खूप सारा अनुभव आहे. कमी वयामध्ये आपल्या नावाची चर्चा या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केली आणि अनेक रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा जाऊन अनेक टुर्नामेंट त्याच्या माध्यमातून तिथे खेळल्या गेल्या आहेत. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये जाऊन तिकडे देखील चांगला खेळ केला आहे आणि हा खेळाडू सातत्याने चर्चेत राहतो. रत्नागिरीचा सायकल मॅन म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो तब्बल आत्तापर्यंत 7 सायकल मालिकावीराच्या रूपामध्ये घेतलेला स्मिथ शिवलकर ते आपल्याला पाहायला मिळेल. इन ॲक्शन गोलंदाजी ट्रॅकवरती सध्याच्या घडीला वैयक्तिक कुडतील पहिलं आणि संघकडून ते पहिलं षटक स्मिथच्या माध्यमातून हाताळलं जाईल. स्ट्रायकिंग एंडवरती सन्नान गोलंदाजी मार्कवरती स्मिथ शिवलकर पहिल्या षटक आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. पंचांच्या डाव्या हाताकडून अर्थातच रॅडम ओव्हर द विकेटने आपल्या गोलंदाजीला ती सुरुवात केली जाईल. एका बाजूला आहे जय भैरी संघ तर दुसऱ्या बाजूला जयश्री म्हसोबा कृपा हा संघ आपल्याला लढत देताना इथे पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील पहिला सामना आणि पहिल्या सामन्यातील पहिला चेंडू स्मिथ शिवलकर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. रॅटम ओव्हर द विकेट येणारा पहिला चेंडू स्ट्रायकिंग एंडवरती सन्नान आहे. लोवर फुलटॉसचा चेंडू फक्त आणि फक्त चेंडूला दिशा दाखवली आहे. क्विक सिंगल इथे आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती ते वैयक्तिक संघाचं खातं खोललं गेलंय. धाबांचं आपल्याला इथे श्री गणेश होताना पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात इथे जयश्री म्हसोबा कृपा या संघाकडून पाहायला मिळाली आहे. पहिल्या चेंडूवरती संघाचं खातं इथे खोललं गेलंय. पण एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती स्मिथ शिवलकर येणारा दुसरा चेंडू आता मात्र आखून टप्पा इथे पाहायला मिळाला आहे. चेंडू इथे सन्मान दिला जातोय आणि हीच क्रिकेटची इथे ओळख राहिली आणि
चांगल्या चेंडूचा सन्मान करणं आणि खराब चेंडूचा समाचार घेणं हीच क्रिकेटची बोलीभाषा आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि त्याच प्रकारचे इथे आपल्याला हा चेंडू पाहायला मिळाला आहे. यातो इथे डॉट बॉल होते ते निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक इथे प्रगतीपथावर तेच म्हणजे ते पहिलं. इथे मात्र आता फुलटॉस चेंडू इथे पाहायला मिळाला आहे. पंचांच्या माध्यमातून ते वाईट चेंडू इथे घोषित केलं जाईल. म्हणजेच काय ते क्रिकेटच्या पटलावर येईल. नियम क्रमांक इथे 22 वापरला जातोय. पंच गोलंदाजाला दंडहित करतायत आणि त्यानंतर ही धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या 2 अंकावरती जाऊन जंप करायला प्रभाव इथे टाकावा लागेल स्मिथ शिवेलकरला. आणि त्यानंतरचा येणारा पुढचा चेंडू आता मात्र फुल टच चेंडू आणि त्याच फुल टच चेंडूला फुल टोल केला जातोय. चेंडू चालले सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी येतोय ते एमपीएल षटकार. इथे या चेंडूवरती पाहायला मिळतात मी थोडंसं ते चुकलं आणि त्या चुकीची भरपाई आपल्याला इथे अमृत तांडेल करताना पाहायला मिळाला. मोठा फटका खेळायचं दिलेलं आमंत्रण आणि त्याच आमंत्रण ते दोन्ही हातांनी स्वीकारले गेले. धावसंख्या तब्बल 8 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. त्यानंतरचा पुढचा चेंडू आता मात्र क्षेत्ररक्षक वेदू तिथे तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आहे. क्विक सिंगल एक धाव इथे घेतली जाईल आणि याच एका धावेने धावसंख्या आता 9 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील अजूनही येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा आपल्याला स्मिथ शिवलकर सज्ज होताना पाहायला मिळाला. थोडंसं आत्तापर्यंत इथे महागडा ठरलं आहे. स्मिथच्या विरोधामध्ये एक आपल्याला गडागती षटकार अमृत तांडेलच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. आणि त्यानंतरचा येणार पुढचा चेंडू आहे. आता मात्र पुन्हा एकदा ऑनसाईडच्या दिशेने चेंडूला कटवला जातोय. वेदन मोरे आहे तिथे तैनात आणि त्यानंतर आलेली पुन्हा एकदा एक सिंगल धाव आणि याच एका धावेनं तर धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करेल. धावसंख्या तब्बल 10 अंकावरती जाऊन पोहोचते. चांगली गोलंदाजी ते होणं गरजेचं आहे. आतापर्यंत 10 धावा इथे धावफलकावरती जोडल्या गेल्या. या क्रीडांगणाचा विचार केला तर तब्बल 70 ते 80 धावा इथे सहजरित्या इथे केले जातात. त्यानंतरचा पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने हलक्यात आणि चेंडूला इथे कटवलं जाईल. डायरेक्ट हिट लगवण्याचा केलेला प्रयत्न आणि त्यानंतर घेतलेली एक सिंगल धाव. षटक क्रमांक संपले ते पहिले आणि पहिल्या षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या बिनबाद 11 अंकावरती आपण पाहतोय. त्यांचं इथे आगमन झालंय. मंडळाच्या वतीने तुमचं खूप खूप स्वागत असेल आणि त्यांचा इथे विशेष सन्मान केला जातोय. अक्षय सावंत सावंत यांचा इथे विशेष सन्मान केला जातोय. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह थेट प्रक्षेपित केली जाते. येस फक्त आणि फक्त मैदानामध्ये आपण 2दा टीम मीटिंग घेऊ शकता. आपण सारखे ते टीम मीटिंग घेऊ शकत नाही. आयोजकांच्या वतीने केलेली तुम्हाला ही विनंती आहे. दोन्ही पंच पॅनल तुम्ही देखील याची दखल घ्या. जास्त इथे टीम मीटिंग घ्यायला देऊ नका. कमी ते वेळ खर्च करा. सामने इथे वेळेत सुरू झालेत आणि तेच ते वेळेत संपणं देखील गरजेचं आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये काळोख किती लवकर पडतो त्यामुळे इथे जो शेवटचा सामना असतो त्यांच्यावरती इथे प्रभाव पडतो. यस गोलंदाजी मार्कवरती आपण वेदांत मोरेला इथे पाहतोय. वैयक्तिक पद्धतीला पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक आपल्याला वेदांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालं. यस पंचांच्या उजव्या हाताकडून अर्थातच लेफ्ट आर्म अराउंड विकेटने आपल्या गोलंदाजीला सुरुवात केली जाईल. येणारा पहिला चेंडू स्ट्रायकिंग एंडवरती अमृत आपल्याला इथे पाहायला मिळाला. फक्त चेंडूला इथे दिशा दाखवली आहे. एक धाव इथे घेतली जाईल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहे. अमोल पाटील आपल्याला
यष्टींच्या मागे ते पाहायला मिळालेत. सूत्र इथे हलवली जातील कारण खूप सारा अनुभव आहे या टेनिस क्रिकेटचा. मेरेगावासाठी अनेक स्पर्धा इथे खेळल्या गेल्या, अनेक स्पर्धांवरती आपल्या नावाचं इथे वर्चस्व ठेवलं आहे आणि तोच खेळाडू आपल्याला सध्याच्या घडीला यष्टींच्या मागे यष्टेशन करताना ते पाहायला मिळेल. धावसंख्या आपण 12 अंकावरती पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा आपल्याला वेदंग मोर इथे पाहायला मिळेल. यस, पुन्हा एकदा मोठा फटका. आता मात्र ऑनसाईडच्या दिशेने खेळला गेलाय. वाऱ्याच्या विरोधामध्ये खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि यस, त्यानंतर घेतलेल्या या चेडूवरच्या 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. धावसंख्या तब्बल 14 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. एकेरी आणि दुहेरी धावांवरती ते जास्त विश्वास दाखवला जातोय. स्मिथ शिवलकरच्या विरोधामध्ये खेळलेला एक षटकार आणि त्यानंतर इथे सिंगल डबलवरती ते धावफलक सुरू ठेवले गेले. चांगला निर्णय इथे घेतला गेला, चांगली रणनीती आखली जाते आणि त्यानंतरचा पुढचा चेडू समोरच्या दिशेने चेडूला कटवलं जातोय. लॉंग ऑफला स्मिथ शिवलकर आहे तैनात. एकच धावे ते घेतलीच येईल आणि याच एका धावेवरती आता समाधान देखील मानलं जात आहे. धावसंख्या आपण 15 अंकावरती पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला वेदंग मोर इथे पाहायला मिळेल. षटक क्रमांक प्रगतीपथावर तेज म्हणजे ते दुसरं. पंचांच्या उजव्या हाताकडून पुन्हा एकदा गोलंदाजीला केली जाणार आहे सुरुवात. अजूनही 3 चेडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. स्ट्रायकिंग एंडवरती अमृत तांडेल. इथे मात्र गतीत परिवर्तन करायचं होतं. इथे मात्र दिशा इथे भरकटली आहे. इथे येतो इथे वाईट शेडू. पंचांच्या हात समांतर रेषेमध्ये. पंच आमच्यापर्यंत इथे वळलेत म्हणजेच काय तर एक धाव इथे स्कोर कार्डवरती ऍड केली जाईल. धावसंख्या तब्बल 16 अंकावरती जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला इथे वेदक मोरी सज्ज होताना पाहायला मिळाला. झालेली एक चूक आहे नक्कीच आतापर्यंत ते वेदांच्या माध्यमातून आपल्याला 5 धावा इथे देताना पाहायला मिळाला आहे. त्यानंतरचा पुढचा चेडू. आता मात्र मोठा फटका समोरच्या दिशेने खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाहीये. लॉंगॉनच्या डोक्यावरून चेडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 2 बाउन्स. येतोय ते चौकार. 4 धावा. खेळाडू आहेत लय डेंजर. वेदंग वरीवरती ते आक्रमण केलं जात आहे. आता मात्र कमबॅक करावं लागेल. येणारा 5वा चेडू आहे. आता मात्र फुल टच चेडू. बॅटची घेतली हलकीशी कडा. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणत्याही प्रकारची धावे ते घेतली जाणार नाहीये. येतोय ते डट बॉल. होते इथे निर्धाव चेडूची सांगता. षटक क्रमांक ते दुसरं बारगस्त आणि दुसऱ्या षटकातील येणारा अंतिम चेडू. गोलंदाजी ट्रॅकवरती वेदंग मोरे आपल्याला इथे पाहायला मिळतोय. आतापर्यंत 5 चेडूंवरती 9 धावा इथे खर्च केले गेलेत. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 20 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. स्मिथ शिवलकरच्या माध्यमातून 11 धावा इथे खर्च केल्या होत्या आणि त्यानंतरचा षटक क्रमांक आपण दुसरे इथे पाहतोय. याचा पुन्हा एकदा अवंतर धावा आहे. वारंवार इथे वेदंगच्या माध्यमातून चुका केल्या जात आहेत. त्या चुकांवरती ते वेळीच काम करावं लागेल. दिशा इथे भरकटली जाते परंतु संघाची इथे दुर्दशा करून चालणार नाहीये. कारण लीग पद्धतीचे सामने, साखळी पद्धतीचे सामने ज्यावेळेला आपण खेळतो त्यावेळेला प्रत्येक सामना, प्रत्येक धाव, प्रत्येक चेंडू इथे महत्त्वपूर्ण ठरला जातो. ज्यावेळेला इथे रन रेटचा इथे विचार केला जाईल त्यावेळेला तुम्हाला या चुका इथे महागात पडू शकतात आणि त्या चुकांवरती आता वेळीच इथे काम करावं लागेल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि त्यानंतरचा बोटा फटका ऑनसाईडच्या दिशेने खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. त्याच्या डोक्यावरून चेंडू इथे आपल्याला जाताना पाहायला मिळाला. तोपर्यंत इथे 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. षटक क्रमांक संपले ते दुसरं आणि 2 षटकांच्या अखेर सगळ्याची धावसंख्या बिनबाद 23 अंकावरती आपण पाहतोय. सर्वात भारी आहे सर्वात टॉपची 2018 पासून केले. संख्या जाऊन पोहोचली 23 अंकावरती. षटक क्रमांक संपले तिथे दुसरं
आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय स्मिथ शिवलकर पुन्हा एकदा आपल्याला येताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये महागडा ठरलाय, 11 धावा इथे खर्च केल्यात. आता मात्र कमबॅक करावं गेला, उच्चांक इथे गाठला जातोय. कारण चांगला संघ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. जयश्री मसोबा कृपा संघ चांगली सुरुवात इथे गेली आतापर्यंत 23 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जाईल. कमी वेळी ते मैदानाच्या आतमध्ये आपण खर्च करायचा आहे, याच्या आयोजकांच्या वतीने तुम्हाला केलेली विनंती, तुम्हाला दिली गेलेली ही सूचना आहे आणि त्या सूचनेचं तुम्हाला इथे पालन करावं लागेल. सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक इथे तैनात केले गेले आहेत. लॉंग ऑफ डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक इथे आपल्याला निहार मोरे इथे पाहायला मिळतोय. चांगला खेळ इथे आपल्याला दुसऱ्या डावामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती स्मिथ शिवलकर पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक कोडीतील दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक. येणारा पहिला चेंडू आहे आणि पहिल्या चेंडूवरती चेंडूला उडवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत दोन धावा या चेंडूवरती धावून कंप्लीट केल्या जातात. चांगला फटके ते आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धावा ते घेतल्या जातात आणि या सतत दोन धावांनी धावसंख्या आता 25 अंकावरती जाऊन पोहोचते. सिंगल डबल वरती ते धावा सुरू ठेवल्या जात आहेत. चांगलं सुरुवात इथे आपल्याला नक्कीच म्हणावी लागेल. स्मिथ शिवलकरच्या विरोधामध्ये इथे फटके खेळले जात आहेत आणि त्यानंतरचा पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने कव्हरच्या इथे दिशेने आपल्याला फटके इथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. इथे मात्र झालेला गचाळ थ्रो वेदांग मोरे होता तिथे तैनात आणि त्यानंतर गचाळ क्षेत्ररक्षणामुळे आणि गचाळ थ्रोमुळे ते मिळालेली एक अतिरिक्त धावी संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. टोटल चेंडूवरती पुन्हा एकदा 2 धावा, 2+2 पहिल्या 2 चेंडूंवरती पाहायला मिळाला आणि पहिल्या 2 चेंडूंवरती इथे 4 धावा इथे खर्च केले जात आहेत. धावसंख्या आता 27 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. स्मिथ शिवलकरला इथे कमाल करावी लागेल. एखादा चांगला चेंडू यष्टींना टार्गेट करणारा फेकावा लागेल. आता मात्र ऑनसाईडच्या दिशेने फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये. निहार मोरे आहे तिथे तैनात आणि निहारच्या माध्यमातून घेतलेली अप्रतिम झेल संपतोय इथे संधांचा खेळ. लागलेला धक्का क्रमांक पहिला, क्रीडांगणाच्या बाहेर ते यावं लागेल. आपण पाहतोय प्रथमेश स्ट्रायकिंग एडवरती ते आपल्याला पाहायला मिळाला. चेलबादचा शिकार झाला होता तोच म्हणजे सन्नान आणि स्मिथच्या विरोधामध्ये ते मोठे फटके आपण जास्त वेळ खेळू शकत नाही. पहिल्या षटकामध्ये एक षटकार नक्कीच खेचला होता आणि त्यानंतर तर प्रथमेश स्ट्रायकिंग एडवरती ते पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती ते खातं खोललं जाईल. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाबी ते घेतली जाणार आहे आणि त्याच आता एका धाबीने धावसंख्या 28 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. आता मात्र धावसंख्या ती नियंत्रित ठेवली जाते. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेले आणि त्या 4 चेंडूंवरती स्मिथच्या माध्यमातून 5 धावा खर्च करत एका गड्याला ते गारद केले गेले. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती अमृत तांडेल इथे आपल्याला पाहायला मिळाला. आक्रमक केले त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. इथे मात्र गतीत परिवर्तन केले गेले. चेंडूवरती फिंगर रोल केली गेली आणि स्मिथ शिवलकर आपल्या इथे नजाकत दाखवताना पाहायला मिळाला. येतोय ते डॉट बॉल होते इथे निर्धाव चेंडूची सांगता. चांगली सुरुवात आपल्याला स्मिथ शिवलकर इथे करताना पाहायला मिळालाय. तिसऱ्या षटकातील आता येणारा अंतिम चेंडू असेल. धावसंख्या 28 अंकावरती आपण पाहतोय. पंचांच्या डाव्या हाताकडून अर्थातच रड्याम ओर द विकेट. येणारा अंतिम चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. लगातारचा फेकलेला हा दुसरा डॉट बॉल इथे पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी ते प्रभावित केले या षटकामध्ये. केवळ 5 धावा खर्च केल्या. एका गड्याला ते गारद केले. षटक क्रमांक संपले ते 3 आणि 3 षटकांच्या अखेर संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 28 धावा.
पार्कवरती आपण पाहतोय निहार मोरे वैयक्तिक उडीतील पहिलं संघाकडून चौथं षटक इथे आपल्याला निहारच्या माध्यमातून पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एडीवरती प्रथमेश, नॉन स्ट्राईक एडीवरती अमृत तांडेल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 18 चेंडू फेकले गेले आणि त्याच 18 चेंडूवरती 28 धावे ते खर्च केले आहेत. अजूनही 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. पण एकदा गोलंदाजी बारकवरती आपल्या निहार मोरे इथे सज्ज उत्तर पाहायला मिळाला. पंचांच्या डाव्या हाताकडून अर्थातच राईट ओव्हर द विकेटने आपल्या गोलंदाजीला ते सुरुवात केली जाईल. धावसंख्या 28 अंकावरती स्थिरावली आहे. या क्रीडांगणाचा विचार केला तर 70 ते 75 धावा इथे सहजरित्या ते केल्या जातात आणि त्याचाच इथे विचार नक्कीच केला जाईल आणि त्याप्रकारे ते फलंदाजी आता करावी लागेल. गेअर इथे शिफ्ट करावा लागणार आहे. पहिल्या चेंडू रिव्हर्स अटेंड केला गेला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. क्विक सिंगल एक धाव इथे घेतली जाते आहे आणि याच एका धावेने आता धावसंख्या 29 अंकावरती जाऊन पोहोचते. चांगली सुरुवात इथे नक्कीच म्हणावी लागेल. निहारच्या माध्यमातून पहिले चेंडू इथे अप्रतिम फेकला होता. रिव्हर्स अटेंड करण्याचा केलेला प्रयत्न तो इथे प्रयत्न असफल ठरलाय. एलिव्हेशनच्या मिळणं गरजेचं होतं ते इथे मिळालं नाही. बॅट आणि बॉलचा जो संपर्क होणं गरजेचं होतं तो संपर्क इथे होत नाही आहे. फलंदाज आपल्याला इथे लढत देताना पाहायला मिळतात. प्रत्येक धावेसाठी ते कष्ट केले जात आहेत आणि क्रिकेटमध्ये आणि आयुष्यामध्ये कष्टाशिवाय इथे पर्याय नसतो आणि तेच इथे करावं लागेल. पण एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती निहार मोरे होतोय ते सज्ज. पुढचा चेंडू आहे इथे मात्र वेगवान चेंडू इथे पाहायला मिळाला आहे. थोडीशी इथे दिशा इथे बरकटली आहे. लाईन तिथे आपल्याला चुकीची पाहायला मिळाली आहे. पंचांच्या समांतर रेषेमध्ये वाईट चेंडू पाहायला मिळाला आहे. धावसंख्या 30 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. खराब गोलंदाजी आता आपल्याला निहारच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली. पहिला चेंडू इथे वेगवान पाहायला मिळाला. त्यानंतरची दिशा इथे बरकटली गेली आहे. एक अतिरिक्त धाव जयश्री मसोबा कृपा या संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. धावसंख्या तब्बल 30 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. या सतावतर लोवर फुलटॉसचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला इथे कटवला आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह इथे आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त चेंडूला इथे दाखवलेली दिशा. डेंजर की आता 34 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. चांगली फलंदाजी आपल्याला अमृत तांडेलच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. तब्बल 1 षटकार आणि 2 चौकार आतापर्यंतच्या खेळीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहेत. त्यानंतरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. घेतली चैल चेल. संपतोय त्या अमृत तांडेलचा खेळ. लागलेला धक्का क्रमांक 2. तंबूचा आसरा इथे धरावा लागेल. आहे यस न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पृथ्वीराज इथे पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 34 अंकावरती स्थिरावली आहे. 2 गडी ते गारद केले गेले आहे. निहारच्या माध्यमातून आता मात्र कमबॅक केले जात आहे. 3 चेंडूंचा खेळ केला आहे आणि त्या 3 चेंडूवरती 6 धावा खर्च करत एका गडेले ते गारद केले गेले आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी स्ट्राईकवरती निहार मोरे. स्ट्रायकिंग एंडवरती पृथ्वीराज. इथे मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडूला इथे कटवलाय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहे. एक धाव इथे घेतली गेली आणि त्याच एका धावेचं रूपांतर आता दुसऱ्या धावेमध्ये केलं जात आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. षटक क्रमांक इथे आपल्याला प्रगतीपथावरती पाहायला मिळते तेच म्हणजे इथे 4थं. पुन्हा एकदा गोलंदाजी स्ट्राईकवरती निहार मोरे. येणारा पुढचा चेंडू आता मात्र ऑनसाईडच्या दिशेने चेंडूला इथे कटवलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं ते फंबल करेल परंतु एकच धाव या चेंडूवरती घेतली जाते. काय स्ट्राईक इथे स्वतःकडे ठेवण्याचा इथे विचार केला जातोय प्रथमेशच्या माध्यमातून आणि संघाची आता धावसंख्या 1 अंकाने पुढे सरकते. 30.37 अंकावरती. षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकातील घेणारा आता अंतिम चेंडू.
राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय प्रथमेशला बॅट टाकून इथे आव्हान केलं जातंय. दमकम दाखवावं लागेल आणि या चेंडूवरती मोठा फटका. खेळायचा केलेला प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र चेल निसटला जातोय. दिलेलं इथे मोठं जीवनदान आपल्याला पाहायला मिळालंय. षटक क्रमांक संपले ते 4थं आणि 4 षटकांच्या अखेर संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा. एकदा आपण वेदांग मोरेल इथे पाहतोय. वैयक्तिक कोणतील दुसरं आणि संघकडून इथे आपल्याला 5वं षटक पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये ते 12 धावा इथे खर्च केल्यात. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती प्रथमेश इथे पाहायला मिळाला. मोठा फटका खेळायचा होता. बॅटची घेतलेली हलकीशी कडा. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव इथे घेतली गेली आहे आणि त्याच एका धावीवरती आता समाधान मानलं जात आहे. म्हणजेच काय तर धावसंख्या आता 39 अंकावरती जाऊन पुढे सरकणार आहे. शांत आणि संयमाने केलेली सुरुवात आपल्याला इथे पाहायला मिळते. आता मात्र इथे हाणामारी करावी लागेल. मोठे फटके यावे लागणार आहेत. केवळ आणि केवळ धावसंख्या आपण 39 अंकावरती पाहतोय. या क्रीडागडावरती 70 ते 75 धावा इथे सहजरित्या इथे उभ्या केल्या जातात आणि त्याच इथे प्रकारचे इथे प्रयत्न करावा लागेल. एका दुसरा मोठा फटका इथे खेळून इथे आत्मविश्वास वाढवावा लागेल आणि त्याचा आत्मविश्वासाच्या जोरावरती इथे धावसंख्या इथे उभारणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती वेदांग मोरे 2 षटकांवरती 2 धावा इथे खर्च केले आहेत. स्ट्रायकिंग गेटवरती आपण पुन्हा एकदा प्रथमेशला पाहतोय. वारंवार ते स्ट्राईक इथे चेंज केली जाते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होते ते प्रयत्न. बॅट आणि बॉलचा होत नाही इथे संपर्क. अमोल पाटील थोडंसं इथे आपल्याला फंबल करताना पाहायला मिळाला. त्यानंतर इथे येतो इथे डॉट बॉल होते इथे निर्धाव चेडूची सांगता. चांगलं षटक आतापर्यंत इथे वेदांगच्या माध्यमातून हाताळलं गेलं आहे. 3 षटकांवरती 2 धावा इथे खर्च केल्या आहेत. अजूनही 3 चेडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. धावसंख्या 40 अंकावरती स्थिरावली आहे. आता मात्र मोठा फटका. स्मिथ शिवलकर आहे तिथे तैनात. सेफ हँड्स आहेत म्हणजेच काय तर घेतला जाईल चेल. संपतो इथे प्रथमेशचा खेळ. बोळी ते पाहायला मिळेल. खूप सारा अनुभव आहे. एखादा मोठा फटका खेळावा लागेल आणि त्याच प्रकारचा फटका ते खेळला जातोय. क्षेत्ररक्षक इथे फंबल करेल. झालेलं गचावर क्षेत्ररक्षण आणि त्याचा इथे फायदा झालाय. जयश्री म्हसोबा कृपा या संघाला एक अतिरिक्त धाव त्यांच्या संघाच्या खात्यामध्ये जोडली जाणार आहे. टोटल चेडूवरती 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या जातात. पहिल्या चेडूवरती दुहेरी धावाने इथे खातं खोललं गेलंय. धावसंख्या 42 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. 5व्या षटकातील येणारा अंतिम चेंडू इथे पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती वेदांग मोरे पुन्हा एकदा होईल इथे सज्ज. पुन्हा एकदा इथे मात्र आपल्याला अकूट टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. इथे मात्र गचाळ क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतरचा पुढचा चेंडू आपल्याला इथे पाहायला जोर मिळाला आहे. 2 धावा या चेंडूवरती घेतल्या जातील. लगातारच्या 2 चेंडूवरती दुहेरी धावा म्हणजेच काय त्या संघाची धावसंख्या आता 44 अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही 6 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अमोल पाटील इथे पाहायला मिळेल. लोकल बॉय आहे. ह्या क्रीडांगणाचा खूप सारा अनुभव आहे. होम ग्राउंड आहे आणि त्याच होम ग्राउंडसाठी ॲडव्हान्टेज घेणं गरजेचं आहे.
स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय पृथ्वीराज तो नॉनस्ट्रायक एंडवरती ते पापा बोळे आतापर्यंत 2 चेंडू 4 धावांची खेळी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावसंख्या 44 अंकावरती आहे. 6 चेंडूंचा खेळ पंचांच्या उजव्या हाताकडून केली जाते गोलंदाजीला सुरुवात. पहिल्या चेंडूत आपल्याला अप्रतिम पाहायला मिळालं आहे. गतीत परिवर्तन आपल्याला पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळालं. स्लोवर गतीचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर ते खूप सारं वळण घेताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. बॅट आणि बॉलचा होत नाही ते संपर्क. निर्धाव चेंडूने आपल्या गोलंदाजीला ती सुरुवात केली गेली आहे. पण एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती अमोल पाटील इथे मात्र मोठा फटका ऑनसाईडच्या दिशेने खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक इथे तैनात आहे. इथे मात्र जेल कंप्लीट केल्या जाईल. लागलेला धक्का क्रमांक 4 44 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला तन्मय किर स्वतः संघ मालक स्वतः संघाचे कर्णधार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळाले. त्यांच्या मालकीचे ते संघ आहे जयश्री मसोबा कृपा संघ. पहिल्या चेडू ते चेडूला उडवलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धावे ते घेतली गेली आणि त्याच एका धावेचे रूपांतर आता दुसऱ्या धावेमध्ये केलं जात आहे. दुहेरी धावांनी ते वैयक्तिक घात पहिल्या चेडूवरती खोलताना आपल्याला तन्मय किर ते पाहायला मिळालं आहे. धावसंख्या तसंही 40 अंकावरती जाऊन पोहोचेल. त्यानंतरचा पुढचा चेंडू आता मात्र ते वेगवान पाहायला मिळाला आहे. चांगल्या डप्प्यावरती गोलंदाजी ते अमोल पाटीलच्या माध्यमातून केली जाते. येतोय ते डॉट बॉल होते ते निर्धाव चेडूची सांगता. अजूनही 3 चेडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. इथे मात्र यस अजूनही 2 चेडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि या 2 चेडूंवरती जास्तीत जास्त इथे धावा खर्च करण्याचा प्रयत्न तन्मयचे ते आपल्याला पाहायला मिळाला. त्याच प्रकारचे ते मोठा फटका खेळायचा होता. बॅटची लागलेली हलकीशी कडा. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकच धाव्या चेडूवरती घेतली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 30 म्हणजे 47 अंकावरती. अजून एका चेडूचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला ते पापा भोळी ते पाहायला मिळाला. अनेक सामने एकत्र आपल्याला खेळताना या दोन्ही खेळाडू पाहायला मिळतात. आता मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये तर खेळी केली जाईल. एका चेडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. धावसंख्या तब्बल आपण पाहतो 30 म्हणजे 47 अंकावरती. धावांचे ते उच्चांक गाठणं गरजेचं होतं. परंतु झालेल्या थोड्याशा काही चुका मोठ्या फटक्यांपासून थोडंसं ते वंचित ठेवले गेलं. चांगली गोलंदाजी आपल्याला जयभैरी या संघाकडून पाहायला मिळाली आहे. इथे मात्र रिव्हर्स अटेंड करायचा होता. बॅट आणि बॉलचा इथे संपर्क झाला नाही आहे. निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक संपले ते 6व आणि 6 षटकांच्या अखेर संघाची धावसंख्या 47 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे आणि 48 धावांचा करायचा असेल पाठलाग जयभैरी या संघाला.
तीर्थ स्पोर्ट्स आणि जयभेरी बिरुगडा संघ प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला तीर्थ स्पोर्ट्स या संघाने. यानंतर लगेचच त्या सामन्याला देखील इथे सुरुवात केली जाईल. दुसऱ्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगताना इथे पाहायला मिळाला. 37 धावांवरती मजल मारली आणि आणि 48 धावांचा करायचा असणारा पाठलाग आणि प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजेच काय तर जयभेरी मुरुगडा या संघाला प्रथम फलंदाजीसाठी इथे आमंत्रित केलं जाईल. सलामीवीरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते आहे. रत्नागिरी जिल्हा, रत्नागिरी तालुका, मुरुगवाडा गाव, स्मिथ शिवलकर आहे त्याचं नाव आणि या स्मिथ शिवलकर नावाची दखल या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याने घेतली आहे. असं आपल्या रत्नागिरीचा वंडर बॉय, रत्नागिरीचा सायकल मॅन स्ट्रायकिंग एंडवरती स्मिथ शिवलकर ते आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळाला. तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती निहार मोरे आपल्याला ते सज्ज होताना पाहायला मिळतोय. एंडर 36 चेंडू 48 धावांची आहे इथे गरज. मयुरेश साळवी यांचं देखील इथे आगमन झालंय. मंडळाच्या वतीने त्याचं खूप खूप स्वागत असेल. त्यांचा देखील सन्मान केला जातोय. समीर तांडेला यांच्या शुभ हस्ते आपण मयुरेश साळवी यांचा इथे सन्मान करतोय. वळी आपण सामन्याच्या दिशेने गोलंदाजी मार्गवरती प्रथमेश पहिला चेंडू आहे. वेगवान चेंडू ते पाहायला मिळाला. स्मिथ शिवलकर इथे जकडून ठेवलं जातं. येतोय ते डॉट बॉल होते इथे निर्धाव चेंडूची सांगता. चांगली सुरुवात इथे केली जाते. 48 धावांचे ते पल्ला पार करायचा आहे, परंतु इथे झगडावं लागेला. फलंदाजीचा विचार केला तर ऑनसाइडला ते वारे वाहत आहेत. म्हणजेच काय ते स्मिथ शिवलकरला ऍडव्हान्टेज आहे. इथे मात्र मोठा फटका मैदानच्या डोक्यावरून चेंडू होईल फरार. येतोय ते षटकार. स्मिथ शिवलकर नावाची दखल या चेंडूवरती ते दिली जाते आहे. वैयक्तिक खाते 6 धावांनी ते खोललं गेलंय. पुन्हा एकदा आपल्याला प्रथमेश पाहायला मिळाला. प्रथमेशच्या विरोधामध्ये स्मिथ शिवलकर आपल्याला एक आक्रमक फटका खेळताना पाहायला मिळालाय. चांगली सुरुवात स्मिथ शिवलकरच्या माध्यमातून केली गेली आहे. खातं खोलण्यासाठी 6 धावा ते चॉईस केल्या. मोठा फटका ते चॉईस केला आणि हेच खासियत राहिले. आणि आक्रमक खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो तोच स्मिथ शिवलकर स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र फक्त आणि फक्त चेंडूला ते दिशा दाखवली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आहे. 100% योगदान आपल्या संघासाठी ते दिलं जात आहे. धावसंख्या तर 7 अंकावरती पुढे जाऊन सरकणार आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. म्हणजे काय तर स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला निहार मोरे ते आपल्याला पाहायला मिळाला. आणि निहार मोरेची एक खासियत राहिली आहे. फलंदाजी करत असताना डावखरी हाताने फलंदाजी केली जाते, तर गोलंदाजी करत असताना उजव्या हाताने गोलंदाजी केली जाते. कमी असे खेळाडू असतात ज्याच्याकडे ही कला असते. आणि निहार मोरे आपल्याला इथे पाहायला भेटतो. तर स्ट्रायकिंग एंडवरती बॅट टुकून ते आव्हान केलं जाईल. 48 धावांचा इथे करायचा आहे पाठलाग आणि त्याच 48 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 7 धावांवरती ते मजल मारली गेली आहे. यास इथे मात्र फक्त आणि फक्त ते चेंडूला इथे सन्मान दिला जातो आहे. एक धाव ती या चेंडूवरती घेतली जाईल आणि याच आता एका धावेने धावसंख्या 8 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. चांगली सुरुवात नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेले आणि त्या 4 चेंडूवरती 8 धावे ते खर्च केले जात आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला स्मिथ शिवलकर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळाला. 4 चेंडू 8 धावा प्रथमेशच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्या. अजूनही 40 धावांची आहे ते गरज. येणारे 32 चेंडू 40 धावा. त्यानंतरचा 5वा चेंडू इथे मात्र ऑनसाइडच्या दिशेने मोठा फटका. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. पृथ्वीराजच्या माध्यमातून झालेलं गचाळ क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर ते चेंडू केलं जातोय फील्ड. तोपर्यंत 2 धावा ते धावून कंप्लीट केल्या जात आहे. चांगले रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि याच 2 धावांनी संघाची धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश केलेला. धावसंख्या 10 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. वैयक्तिक स्मिथ शिवलकरची खेळी आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडू 9 धावांवरती आतापर्यंत ते फलंदाजी केली जाते. हेडर अंतिम चेंडू षटक क्रमांक पहिला. इथे मात्र मोठा फटका खेळला जातोय. बॅटची घेतली हलकीशी कडा. ओमकार पोयरेकर होते तिथे सज्ज. चेंडू पासून राहतोय ते दूरवर. म्हणजेच काय ते चेंडू होईल फरार. येतोय ते चौकार. 4 धावा शेवटच्या चेंडूवरती ते वसूल करताना स्मिथ शिवलकर आपल्याला पाहायला मिळाला आहे. षटक क्रमांक संपलंय ते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेर सगळ्याची धावसंख्या बिनबाद 14 अंकावरती आहे.
ते पृथ्वीराज इथे पाहायला मिळतोय. वैयक्तिक ओढतील पहिलं संघाकडून दुसरं षटक स्ट्रायकिंग एंडवरती निहार मोरे इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र निहारच्या दिशेने इथे आपल्याला वारे इथे वाहताना पाहायला मिळतात. एखादा मोठा फटका इथे ऑनसाईडच्या दिशेने खेळला जाऊ शकतो आणि निहार मोरेमध्ये ती नक्कीच ताकद आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती पृथ्वीराज होतोय ते सज्ज. पहिला चेडू आहे लोवर फुट असा चेडूला इथे उडवलाय. सन्मान आहे तिथे तैनात. एकदा ते घेतली जाईल आणि त्याच एका धबेवरती आता मात्र ते समाधान मानलं जात आहे. धावसंख्या पुढे जाऊन सरकेल 15 अंकावरती. पहिल्या चेडूवरती इथे आपल्याला एकेरी धावी ते पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय तेच पडचे ते दुसरं आणि दुसऱ्या षटकातील रेडर दुसरा चेडू. आता मात्र ते क्षेत्ररक्षणामध्ये केलं जाणार आहे बदल, कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे. स्मिथ शिवलकर चांगली इथे खेळी केली गेली आहे. तब्बल एक षटकार आणि एक चौकार आपल्या खेळीमध्ये ते लगावलाय. बॅट टकून इथे पुन्हा एकदा आव्हान केलं जाईल. दमकमी ते दाखवलं जातोय. आता मात्र स्टेप आउट करून खेळायचा होता इथे प्रयत्न. त्यानंतरचा आलेला आपल्याला हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेडूचे होते ते सांगता स्मिथ शिवलकरला इथे चकवलं गेलंय आणि त्यानंतरचा आलेला आपल्याला हा निर्धाव चेडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती पृथ्वीराज होतोय ते सज्ज. पुढचा चेंडू आहे लोवर फुल टॉस आपल्याला पाहायला मिळालाय. त्यानंतर ते बॅटची घेतली हलकीशी कडा. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय. नोट चेंडूचा म्हणजेच काय ते क्रिकेटच्या पटलावर येईल. नियम क्रमांक इकडे 21 वापरला जाईल. पंच गोलंदाज ते आपल्याला दंडित करताना पाहायला मिळतात. धावसंख्या तब्बल जाऊन पुढे सरकते 30 म्हणजे 17 अंकावरती आणि त्या 17च्या विरोधामध्ये ते कचरा निर्माण करावा लागेल. ही जोडी इथे ब्रेक करावी लागणार आहे. एखादी ते विकेट घ्यावी लागेल. फ्रीडचा चेडू आपल्याला पाहायला जोर मिळतोय आणि त्या फ्रीडचा ते फायदा घेणं निहारला गरजेचं आहे. आणि त्याच प्रकारचा फटका निहार मोरेच्या बॅट मधून आपल्याला त्याला पाहायला मिळतोय. चेडू होईल फरार. येतोय ते षटकार. लाजवाब फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आता 23 अंकावरती जाऊन पोहोचेल. निहार मोरेच्या बॅट मधून आलेला आपल्याला या सामन्यातला पहिला षटकार ते पाहायला मिळालाय. हाय भारी सज्ज होताना पाहायला मिळेल. पृथ्वीराजच्या विरोधामध्ये एक घडाघाती षटकार निहारच्या बॅट बद्दल आलाय आणि आता मात्र अराउंड कार्पेट किंवा फटका क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. आता मात्र एकदा ते घेतली जाईल. स्मिथ शिवलकरला स्ट्रायकिंग एंड वरती आणलं जात आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. षटक क्रमांक आपण पाहतोय तेच म्हणजे ते दुसरं मार्ग असतं. येणारा 5वा चेंडू. येस सचिन टाकळे यांचं इथे आगमन झालंय. विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती स्थानापन्न होत घ्यायचं आहे. त्यांचा देखील यथोचित इथे सन्मान केला जाईल. सचिन टाकळे साहेब आपल्याला व्यासपीठावरती ते पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा इथे विशेष सन्मान केला जातोय. शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना इथे सन्मानित केलं जाईल. जयभीर या संघाचे संघमालक आपल्याला सचिन टाकळे इथे मैदानाच्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळाले आहेत. स्मिथ शिवलकर स्ट्रायकिंग गेटवरती होता. त्यानंतर इथे फलोत्रपती चेडूला फेल केला जातोय. निर्धाव चेडूची इथे सांगता झाली आहे. धावसंख्येचा विचार करतो धावसंख्या 25 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. अजूनही एका चेडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. षटक क्रमांक इथे दुसरं मार्ग असतं. मोठा फटका आता खेळला सुरू जातोय. चेंडू इथे हवेमध्ये झेल घेण्याची ते शक्यता. क्षेत्ररक्षक तोपर्यंत इथे पोहोचत नाहीये. सन्मान आहे आणि त्यानंतर इथे 2 धावा चेडूवरती ते वसूल केल्या जात आहेत. षटक क्रमांक संपला इथे दुसरं आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या बिनबाद 27 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. अजूनही येणारे 24 चेडू आणि त्या 24 चेडूवरती 21 धावांची गरज आहे. मोरेच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा मोठा फटका इथे खेळला सुरू जाईल. एकदा ते घेतली जाते आणि याच एका धबेवरती आता समाधान मानलं जाईल. धावसंख्या आता 35 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. यस धावसंख्या आता 35 अंकावरती जाऊन पोहोचली. अजूनही 13 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग गेटवरती आता स्मिथ शिवलकर. मोठा फटका खेळायचा होता. बॅटरी बॉलचा होत नाही इथे संपर्क. येतोय ते डॉट बॉल. यस इथे मात्र खेळाडू वृत्ती स्मिथ शिवलकर दाखवताना पाहायला मिळालाय. स्मिथसाठी एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवा करणं. मोठा खेळाडू आहे आणि त्याच प्रकारे ते काम केलं जात आहे.
पंचांच्या निर्णयाची वाट न बघता मैदानाच्या बाहेर ते स्वतः येताना पाहायला मिळायला लागलेला धक्का क्रमांक पहिला मोठा मोहरा मैदानाच्या बाहेर ते येईल. पाहुणा टीम ही आहे सर्वात यस आता 9 मीटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अमोल पाटील इथे येताना पाहायला मिळतील. अजूनही 13 धावांची गरज आहे. येणारे 20 चेंडू 13 धावा. जयभैरिया संघ इथे हवी ठरलाय कारण चांगली फलंदाजी आपल्याला इथे स्मिथ शिवलकर आणि निहार मोरेच्या माध्यमातून पाहायला मिळते. निहारचा विचार केला तर तब्बल 2 षटकार इथे खेचले गेले. 16 धावांची वैयक्तिक खेळी आपल्याला निहार मोरेच्या बॅटमधून पाहतोय. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपल्याला प्रथमेश सज्ज होताना पाहायला मिळतोय. मोठा फटका इथे मात्र ऑनसाईडच्या दिशेने खेळला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती अमोल पाटील या नावाची दिलेली प्रचिती. चेंडूला सीमारेषेच्या बाहेर ते दवडले गेले आहे. 6 धावा पहिल्या चेंडूवरती ते वसूल केल्या जात आहेत. भारी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला प्रथमेश पाहायला मिळतोय. महागडा इथे ठरलाय. 28 धावा आतापर्यंत इथे खर्च केले जातील आणि त्यानंतर चालेल आपल्याला हा डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. निर्धाव चेडूची होते ते सांगता षटक क्रमांक संपले ते 3रं आणि 3 षटकांच्या किरे संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 41 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू आणि 7 धावांची आहे फक्त गरज. येस गोलंदाजी मार्कवरती आपण दक्षला इथे पाहतोय. तर स्ट्रायकिंग गडवरती निहार मोरे पहिला चेंडू ऑनसाईडच्या दिशेने चेंडूला कटवलाय. डीपरवरून ते क्षेत्ररक्षक येतोय. थोडंसं ते करेल बंबल तोपर्यंत ते 2 धावा धावून ते कंप्लीट केले जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि याच 2 धावांनी आता धावसंख्या आपण पाहतोय तीच म्हणजे 43 अंकावरती. अजूनही 5 धावांची आहे इथे गरज. एखादा मोठा फटका निहारच्या बॅटमधून येईल का? विजयी षटकार ते लगवेल का? हे आपल्याला रेडर चेंडूवरती पाहायला मिळत आहे. आता मात्र इथे गतीत परिवर्तन पाहायला मिळालं. यष्टरनं इथे टार्गेट करणारा चेडू इथे पाहायला मिळतोय. चेडू इथे दिशाहीन पाहायला मिळाला. यातो इथे डॉट बॉल निर्धाव चेडूची होती ते सांगता चांगली फलंदाजी आतापर्यंत निहार मोरेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 षटकार त्याच्या खेळीमध्ये आले आहेत आणि त्यानंतरचा पुढचा चेंडू आता मात्र लोवर फुलटॉसचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता. इथे मात्र होतोय जेलबादचा शिकार. लागलेला धक्का क्रमांक 2 दोन्ही सलामीवीर मैदानाच्या बाहेर ते आपल्याला पाहायला मिळतील.
आपल्याला वेदंग मोरिदी त्याला पाहायला मिळतोय. वेदंगवरती ते दाखवलेला विश्वास. केवळ केवळ 5 धावांची गरज आहे, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू इथे फेकला जाणार नाही तोपर्यंत कोणत्या संघाच्या बाजूने हा सामना चुकेल हे आपल्याला तिथे सांगता येणार नाही आहे. 5 धावांची गरज आणि त्या 5 धावांसाठी ते प्रयत्न करावे लागतील. चांगली गोलंदाजी आपल्याला दक्ष माध्यमातून पाहायला मिळाली आहे. वैयक्तिक कोणतरी पहिलं षटक हाताळताना आतापर्यंत 2 चेंडू फेकले आणि त्यात 2 चेंडूवरती 2 धावा खर्च करत एका गडेला ते गारद केलं जात आहे. गोलंदाजी मार्कवरती दक्ष पुन्हा एकदा होईल इथे सज्ज. पंचांच्या उजव्या हाताकडून इथे मात्र रिव्हर्स अटेंड करायचा होता. मिस टाइम फटका इथे पाहायला मिळाला. अमोल पाटील इथे स्ट्रायकिंग एंडवरती आणलं जात आहे. इथे मात्र पृथ्वीराजच्या माध्यमातून झालेला गचाळ थ्रो आणि त्याचा इथे फायदा झाला जय भैरी या संघाला. एक अतिरिक्त धाव या संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. टोटल चेंडूवरती 2 धावा आणि याचा आता 2 धावांनी संघाची धावसंख्या 45 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. केवळ 3 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी जय भैरी या संघाला. हिडेरे चेंडू आहे ते म्हणजे 15 आणि 15 चेंडूवरती अजून 3 धावांची गरज फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड करायचा आहे. इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे. चेंडू इथे शरीरावरती जाऊन आदळतोय आणि ते मात्र एक धाव इथे धावून कंप्लीट केली जाईल. स्ट्रायकिंग एंडवरती अमोल पाटील ते आणलं जात आहे. अमोल पाटीलच्या बॅटमधून आपल्याला एक गणगती षटकार पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळालाय. 2 चेंडू आणि 7 धावा. 300च्या स्ट्राईक रेटने ते फलंदाजी केली जाते. धावसंख्या 46 अंकावरती आहे. अजूनही 2 धावांची गरज. 48 धावांचा करायचा होता पाठलाग. लोवर फुलटॉसचा चेंडू इथे मात्र मिडऑफच्या डोक्यावरून चेंडूला ते ठेवला. एक धाव ते घेतली गेली आणि त्याच एका धावेचे रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं जात आहे आणि हा सामना या स्पर्धेतला पहिला विजय जय भैरी या संघ इथे प्राप्त करताना पाहायला मिळतोय. जिंकलेल्या संघाचे खूप खूप अभिनंदन आणि हरलेल्या संघाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर होणारा सामना असेल जय भैरी मुरुगवाडा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये तीर्थ स्पोर्ट्सचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला तीर्थ स्पोर्ट्सच्या संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले जय भैरी मुरुगवाडा संघाला प्रथम फलंदाजीसाठी.